शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील लातूर दौऱ्यावर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, तुम्ही असं म्हणालात की शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवल्याशिवाय बदल मिळत नाही. अशी किती लोकांनी पदं सरकारकडनं आमच्या संघटनेमध्ये नावारूपाला आलेले लोक अनेक पक्षातल्या लोकांनी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना आमदार केलं, पदं दिली, खासदार केलं. ही यादी तुमच्या लातूरच्या पाशा पटेलांच्या पर्यंत पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे सगळ्यांची नावं घेत बसत नाही. परंतु तिथं गेल्यानंतर जे काही झालेलं आहे, पाशा पटेल शेवटचं नाव आहे, पण सुरुवात पुष्कळ सुरुवातीला अनिल गोटेंच्या पासून, राजू शेट्टींच्या पासून अनेक माणसाची, शंकरांना दोंडगे आहेत. किती नावं सांगून मी तुम्हाला. सदाभाऊ खोत आहेत. आता ताजं कोण आहे आणि शिळ कोण आहे हे नाही मला सांगता याचं. तारीखवार काही माझ्याकडे नाही सणावळी. म्हणजे या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवली आणि म्हणूनच पदं मिळाली. नाही, त्यासाठीच पदं मिळत आहेत. पदं नाही तरी मग आमच्याजवळ एवढे कार्यकर्ते असताना एवढेच मुठभर कसे काय जात आहेत. बाकी सगळ्यांना का नाही काय मिळालं. आमच्या शेतीमालाला भाव दिला असता तर यांना पदं द्यायची गरज नव्हती ना. आम्हीच यांच्या पार्टीत आणि यांच्या पक्षात गेलो असतो. परंतु एकाही पक्षाने शेतीमालाचा भाव दिला नाही. परंतु नावारूपाला आलेल्या लोकांना पदं दिली आणि पैसा दिला. आता तुम्हाला माहिती आहे आमदारांना किती पैसे मिळतात. मला काही माहीत नाही, कारण आमच्या घराण्यातच कोण आमदार खासदार नाही आहे. त्यामुळं पेन्शन किती आहे, तरी पगार किती आहे, तरी DA किती आहे, तर बाकीचे मोबाईलचे, फोनचे, त्याचे कारचे, याचे सगळे हिशेब केलं तर किमान 5-1 लाख रुपये तरी महिन्याला मिळवण्याचा त्यांची व्यवस्था आहे. मला काही त्याच्याबद्दल राग नाही आहे. परंतु तिथे गेल्यानंतर ज्या व्यवस्थेतून किंवा ज्या संघटनेतून किंवा ज्या विचारातून तुम्ही मोठे झाला त्याच्यासाठी तुम्ही काही करत नाही, हे आमचा राग आहे. बघा, सोयाबीनच्या ज्या वाहनावर राज्य सरकारनं त्या वाहनाचा प्रचार शेतकऱ्यांचे नेते करतात. सदाभाऊ खोत लातूर दौऱ्यावर आले आणि त्या वाहनाची त्यांनी म्हणजे पेरणी देखील केली. मग मी काय सांगलं, अन्नात माती कालवण्यासाठी त्यांना पदं दिलेली असतात आणि त्यामुळे ते येऊन ते काम करतात. त्यांना त्यांनी पगार दिलेला आहे, त्यामुळे ते सांगतील तसं त्यांना करावं लागतंय. अन्यथा त्यांना त्यांचा पगार मिळणार नाही असं आहे. अवकाळी पाऊस झाला, सरकारकडनं अपेक्षा होती की सरकार मदतीला जाऊन शेतकऱ्यांचा लाभ होईल. त्यात मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पण सरकारकडनं काही मदतीचा हात पुढे केला जात नाही आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा प्रयत्न होताना नुकसान भरपाई आता सरकार हे देणारच नाही आहे. कारण जे सरकार आमच्या मालालाच भाव देत नाही, उलट निर्यात बंदी करून आम्हाला परदेशात भाव मिळत असताना तिथं जाऊ देत नाही आहे, ते सरकार हे दुष्ट आहे आणि शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे या सरकारकडनं काही नुकसान भरपाई मिळेल हे काही खरं नाही. आता दुसरा मुद्दा तुमचा कर्जमाफीचा किंवा मुक्तीचा आहे. तर ही घोषणा निवडणुकीपुरती केली आणि त्याच्यामध्ये त्यांना कर्जमुक्ती देतो म्हणून सुद्धा पुरेशी मतं मिळाली नाही. परंतु वेगळ्या पक्षातनं शेतकऱ्यांनी भाजप विरोधी मतदान मग राष्ट्रवादीला केलं असेल, शिवसेनेला केलं असेल, पण देवेंद्र फडणवीस त्याच्यात यशस्वी झाले की ते पक्ष फोडूनच 40-40, 50-50 आमदार त्या पक्षातले त्यांनी आपल्या मागे घेतलेले आहेत. आणि आज सगळ्यात पॉवरफुल मुख्यमंत्री देशभरामध्ये जर कोण असेल तर हा देवेंद्र फडणवीस आहे. 288 पैकी 235 जवळजवळ आमदार त्याच्या तंबूत आहेत, त्याच्या पाठिंब्यामध्ये, त्याच्या पाठीमागे उभे आहेत. तर त्यांना आता कर्जमाफी वगैरे असल्या फालतू शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यायची त्याची गरजच नाही आहे त्यांना. त्यांना आता काम झालेलं आहे. आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला काय करतात बघू, परंतु आज तर त्यांचं काम झालेलं आहे. तुमची संघटना फोडली भाजपला, तुम्हाला कधी निमंत्रण दिले? भाजपनं फोडले असं काय माझा आरोप एकट्या भाजपवर नाही, अनेक पक्षांनी आमच्या संघटना फोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणी नाही असं नाही, सगळ्या पक्षाने आमच्या एक अध्यक्ष घेऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आम्हाला एकदा आला निरोप आणि काही त्यांनी प्रयोग केले, पण आम्ही काही तिकडे गेलेलो नाही. शेतकऱ्यांसाठी काम करताय, शेतकऱ्यांसाठीच करायचं. आता जे काही पत्करलं तेच पुढे न्यायचं आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे, आम्हाला याच्यामध्ये समाधान पण आहे. त्यामुळं आम्हाला जनतेचं प्रेम पण आहे याच्यामध्ये, चालू करणार. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.